नमस्कार, आप देख रहे हैं महानगर समाचार। मैं हूं आपके साथ श्वेता। तो चलिए रुक करते हैं आज की बड़ी और प्रमुख खबर पर। ठाणे लोकसभा सीट से महायुति के उम्मीदवार नरेश मस्के ने नामांकन दाखिल किया है। ठाणे लोकसभा सीट से आखिरकार देर ही सही, परंतु महायुति के उम्मीदवार नरेश मस्के ने अपना नामांकन दाखिल करके महाविकास अघाड़ी के उम्मीदवार राजन विचारे के सामने प्रबल उम्मीदवार के रूप में अपनी उपस्थिति दर्ज कराई है। नरेश मस्के ठाणे महानगर पालिका में 4 बार नगर सेवक महापौर के गरिमामयी पद पर कार्य कर चुके हैं। महायुति के सभी घटक दल जैसे शिवसेना, एकनाथ शिंदे, भाजपा, मनसे, IPI, रामदास अठावले का समर्थन उन्हें मिलेगा, जिसके कारण उनकी राह आसान हो सकती है। तो वहीं पर महाविकास अघाड़ी के तथा 2 बार के सांसद रह चुके राजन विचारे चुनावी मैदान में हैं। नरेश मस्के के चुनावी मैदान में उतरने के बाद राजन विचारे के हैट्रिक हो पाएगी या नहीं, यह तो आने वाला समय ही बताएगा। परंतु नरेश मस्के नामांकन दाखिल करने के बाद विधायक प्रताप सर नायक के कार्यालय में प्रेस कॉन्फ्रेंस करके सबसे रिकॉर्ड मतों से जीत की अपील की। मैं नरेश मस्के यहाँ ठाणा लोकसभा से शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, IPI युति से चुनाव लड़ने के लिए उम्मीदवार के तौर पे यहाँ खड़ा हूं। माननीय नरेंद्र मोदी जी, अमित भाई शाह, उनके मार्गदर्शन में हमारे मुख्य नेता और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, देवेंद्र फडणवीस साहब, अजित दादा, राज ठाकरे, रामदास जी अठावले साहब, उनके निर्देश पे ये लोकसभा का उम्मीदवार करके मुझे चुना गया है। आणि या सर्वांमध्ये या ठिकाणचे आमदार प्रतापजी सरनाईक साहेब, गीताताई असतील या ठिकाणी उपस्थित, रवींद्र पाठक असतील, रवी व्यास जी आहेत, हेमंत जी आहेत, नरेंद्रभाई मेहता आहेत, किशोरजी आहेत, देवेंद्रजी आहेत, या ठिकाणी आमचे सर्व राजीव भाई आहेत, अरुण कदम आहेत, मंगळेकर आहेत, त्या सगळ्यांच्या या सगळ्यांच्या मार्गदर्शनासाठी या विभागामध्ये आज मी आलेलो आहे। फार कमी दिवस आहेत, कम दिनों में, कम गेंदों में मेरे को मैच जीतने का है। तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि शुभेच्छा या फार महत्वाच्या आहेत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेले 4 टर्म नगरसेवक, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती आणि महापौर म्हणून मी काम केलेलं आहे। मीरा भाईंदर मध्ये यापूर्वी जेव्हा नगरपालिका होता तेव्हा शिवसेनेचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या आदेशानुसार निवडणुकांमध्ये मी हेमंतजींना या गोष्टी माहिती आहेत, या ठिकाणी मी यायचो। त्यानंतर दिगे साहेबांच्या निधनानंतर सुद्धा ज्यावेळी सीताराम भोईरांची जी निवडणूक दिगे साहेबांची जेव्हा होते त्यावेळी सीताराम भोईरांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा विजय झाला होता। एक शिवसेनेचा एक संघटक पदाधिकारी म्हणून सुद्धा या ठिकाणी मी असायचो। त्यामुळे पदाधिकाऱ्यांशी बऱ्याच जणांशी तसा कॉन्टॅक्ट मध्ये असतो। नवी मुंबईमध्ये शिवसेनेचा संपर्क प्रमुख म्हणून काम केलेलं आहे, निवडणुकांमध्ये पक्षाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे। परंतु जे काही मीरा भाईंदरचे जे प्रश्न आहेत, मीरा भाईंदरच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेऊन स्थानिक आमदार असतील, स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी, आमच्या महायुतीतील सर्व घटक पक्ष आहेत, त्यांच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून केंद्राच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत। मीरा भाईंदर महानगरपालिका म्हटलं, आमची ठाणे महापालिका म्हणा, नवी मुंबई महानगरपालिका, आर्थिक जे काही गणित असतं आणि कोविड नंतर महापालिकेचे आर्थिक परिस्थिती फारशी ढेपाळलेली आहे सर्वच महापालिका। परंतु केंद्राचा निधी आणून जरी आम्ही सत्तेवर असलो तरी सुद्धा केंद्राचा निधी जर आपण त्याचा अभ्यास केला आणि केंद्राच्या माध्यमातून जेवढा निधी आपण उपलब्ध करून देऊ तो फार महत्वाचा आहे। कारण काय होतंय, यापूर्वी सुद्धा काही खासदारांनी कामं केली, परंतु केंद्राचा निधी जो आणायला पाहिजे होता
तो त्या प्रमाणात आणला नाही, महानगरपालिकेकडे पाठपुरावा करायचा, महानगरपालिकेचा निधी वापरायचा आणि मग त्याचं क्रेडिट घ्यायचं, अशा पद्धतीने काम करण्याची पद्धत नाहीये. खासदाराचं काम केंद्र शासनाचे जे काही रखडलेले जे काही विषय असतील, समस्या असतील, तर त्यांच्याकडे काय अडकलेले विषय असतील ते सोडवणं आणि जास्तीत जास्त केंद्राचा निधी आणणं. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आमच्या ठाणे महानगरपालिकेचा झालेला विकास तुम्ही पाहिला. त्यामध्ये विविध योजना असतील, अमृत योजना असतील, अनेक योजना असतील, त्या आम्ही आणल्या आमदारांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि ठाणे शहराचा त्या पद्धतीत विकास झालेला आहे. कशाच पद्धतीने मीरा भाईंदर सुद्धा स्मार्ट सिटीमध्ये जर अंतर्भाव त्या ठिकाणी झाला, काही झोपडपट्ट्या आहेत रेल्वेच्या जागेत सरनाईक साहेब म्हणाले, त्याच्या परवानग्या घेणं. शेवटी रेल्वेला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो जर अभ्यास केला तर. जर त्या जर जमिनी मोकळ्या असतील तर रेल्वेचं सुद्धा उत्पन्न वाढू शकतं, परंतु अभ्यासपूर्ण रीतीने त्या जर मांडल्या रेल्वेकडे आणि रेल्वेच्या माध्यमातून ती जागा ताब्यात घेऊन मग महानगरपालिकाचे राज्य त्या माध्यमातून त्याचं सुनियोजन कसं होईल अशा पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि आपलं सहकार्य फार महत्वाचं आहे आणि ते मागण्याकरता शेवटी कोणाला राजा बनवायचं आणि कोणाला भिकारी बनवायचं हे जर पाहिलं तर मीडियाच्या हातात आहे. मीडिया आपण म्हणतो लोकशाहीचा चौथा स्तंभ, खरोखर चौथा स्तंभ. उद्या मीडियाने मनात ठेवलं एखाद्याची वाजवायची तर तुम्ही 100% वाजवू शकता, पण तुमच्या हातात आहे. लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे. मला असं वाटतं की मी जरी नवीन असलो तरी सुद्धा मला तुम्ही सांभाळून घ्या, कारण एकेकाळी आयुष्याची सुरुवात मी मीडियाचा प्रतिनिधी म्हणून केलेली आहे. सामनामध्ये मी लिहायचो, या ठिकाणी सामनाची काही मंडळी होती, बऱ्याच जणांना माहिती आहे. त्याच्यानंतर स्वतःचं एक साप्ताहिक होतं ठाणे सत्तासारखं, माझ्याकडे कॅम्पेन असं मोठा ब्रँड माझ्याकडे होता. आणि अशा पद्धतीमध्ये आयुष्याची सुरुवात केलेली तुमच्यातलाच एक माणूस आहे. आपण मला आपला आशीर्वाद ठेवावा एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. आणि या ठिकाणचे स्थानिक पदाधिकारी, स्थानिक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच या मीरा भाईंदरसाठी या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करेल, एवढं मी आश्वासन. खबर के अंत में खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात ऐसी ही बड़ी किसी खास खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए महानगर समाचार.